पाहुयात पुढची बातमी। वडाळा गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्ग उभारणार 23,400 कोटींचा निधी त्यासाठी प्रस्तावित आहे। मुंबई नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 22,800 कोटींचा निधी प्रस्तावित आहे। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 वरून 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। तर या अर्थसंकल्पातनं मुंबईला काय मिळालेलं आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई महानगराची अर्थव्यवस्था 140 अब्ज डॉलर्सवरून 300 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। वडाळा इथं 130 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं स्टार्टअप इनोव्हेशन हब स्थापन केलं जाणार आहे। ठाणे ते तलासरी या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील 3 स्थानकांचं काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे। विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकांच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी एक योजना तयार केली जाईल। अटल सेतू क्षेत्रात 3ऱ्या मुंबईची निर्मिती केली जाणार आहे। या अंतर्गत कर्नाळा, साई, चिरनेर, रायगड, पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून विकसित केला जाणार आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल।